नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। आता जो आपण विषय घेणार आहे ना, माझे एक सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, प्रत्येकाने हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया द्या। अनेक दिवस मी व्हिडिओ बनवतोय, अनेकदा मी निगेटिव्ह कमेंट किंवा असल्या चांगल्या विषयांवरती खरोखर लोक त्याच्यावर देखील टीका करतील का, हा प्रश्न देखील माझ्या मनात उपस्थित होतोय। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। फार महत्त्वाच्या काही गोष्टी मला बोलायच्या आहेत आणि त्या गोष्टी खऱ्या आहेत, कारण खऱ्या गोष्टी आपल्या लोकांना पटत नाहीत किंवा आपल्याला पटत नाहीत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदींची भाजपाची महायुतीची सभा शिवतीर्थावरती काल झाली। आता अनेकांनी त्या मंचावरती राज ठाकरेंना पाहिलं असेल। आता राज ठाकरे कशासाठी आलेत आणि बिनशर्त पाठिंबा दिलाय म्हणून राज ठाकरे 18 वर्ष मराठीसाठी झटत होते किंवा 18 वर्ष मराठी माणूस म्हणून भयांना मारत होते, या गुजरात्यांविरोधात आवाज उठवत होते, म्हणजे गुजराती पाठी दिसले तर त्यांचा हातोडे वगैरे ते खळखट्याक सगळं व्हायचं। ते राज ठाकरे बिनशर्त पाठिंब्यात आलेत। बिनशर्त पाठिंब्यात आल्यानंतर ते सध्या आपल्याला महायुतीच्या अनेक उमेदवारांचे प्रचार करताना दिसत आहेत आणि काल ते नरेंद्र मोदींसोबत एका मंचावरती दिसले, तिथं त्यांनी भाषण केलं आणि भाषण केल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू का, मी या देशामध्ये दोन विचारांची लोक आहेत, सरळ सांगतो। एक उजव्या विचारसरणीची, डाव्या विचारसरणीची महाविकास आघाडी आणि इकडे महायुतीची सगळी लोक। इकडचे सगळी लोक म्हणायला लागलेत की राज ठाकरे एक मराठी माणूस या गुजरात्यांच्या दावणीला बांधला, मराठी माणूस गुजराती लोकांच्या पुढे नतमस्तक झाला, तो त्यांचे पाय चाटायला लागला। या गोष्टीत तथ्य आहे का, म्हणजे हे खरोखर आहे का? चला तर या सगळ्या गोष्टींविषयी आपण खरोखर बोलू आणि खरोखर बोलणं फार महत्त्वाचं आहे, कारण मी तुम्हाला सांगतो आता शेवटी काय ते कारण आत्ताच सांगितलं ना, तुम्ही तेवढंच कारण ऐकताना निघून जाता, पुढे मी काय बोलतोय हे तुम्हाला समजतच नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या विचारांवरती चालणारे होते, आहेत आणि ते चालतायत। 18 वर्ष त्यांनी मराठी माणसासाठी काढली, झटले। 2014ला राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता। आता पाठिंबा दिला होता तेव्हा तो सगळ्यात पहिला बिनशर्त पाठिंबा होता, हे सगळ्या लोकांनी आधी डोक्यामध्ये घ्या। आताचा जो बिनशर्त पाठिंबा आहे तो उघडपणे मी पाठिंबा देतोय असं बोलल्यानंतर आपल्या लोकांचं झालंय काय माहितीये का, आम्ही फक्त वर्तमानात जगतोय, आम्हाला भविष्य देखील माहित नाही, आम्हाला भूतकाळाचं देखील काही घेणं देणं नाही। त्यामुळे भूतकाळाचा कधी हे अभ्यास करावा, नंतर एखादी गोष्ट बोलावी। राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पहिला बिनशर्त पाठिंबा 2014ला दिलाय हो, जेव्हा ते गुजरातला गेले होते। गुजरातला सगळं पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान या देशाला हवा, माझा त्यांना पाठिंबा आहे। हा पहिला पाठिंबा झाला। आताचा पाठिंबा आम्ही कुठला नवीन पाठिंबा घेऊन बसलोय। आणि सगळ्यात महत्त्वाची आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज ठाकरे खरोखर या भाजपावाल्यांसमोर किंवा भाजपाचं द्या सोडून किंवा या गुजरात्यांसमोर झुकलेत का? तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिली गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी हे संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत। आता हेच राज ठाकरे काही वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींच्या अनेक गुजराती आणि मराठी किंवा गुजराती आणि महाराष्ट्र या अनेक विषयांवरती भाष्य करताना ते आपल्याला दिसले। त्यातले अनेक विषय असे देखील होते, मग तो बुलेट ट्रेनचा असो, सगळ्यात महत्त्वाचा विषय तो होता। त्याच्यानंतर गुजराती लोकांकडून मराठी लोकांना जे काही सगळ्या गोष्टी अन्याय अत्याचार होत होते ती गोष्ट होती। महाराष्ट्रातल्या विकत घेणारे गुजराती लोक जमिनी, या सगळ्या गोष्टींविषयी ते आवाज उठवत होते। ते राज ठाकरे अचानक काय बदलले किंवा अचानक या भूमिका सोडल्या का त्यांनी? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुलेट ट्रेनवरती बोलत असताना त्या माणसाने काय विचार मांडले हे फार महत्त्वाचं आहे। बुलेट ट्रेन हवी, नक्की हवी, मुंबईत हवी, मुंबईत येऊ द्या ना, काय हरकत नाही, मुंबईत येत असेल देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात येऊ द्या, पण बुलेट ट्रेन ज्या प्रकारे बनवली जाते किंवा बुलेट ट्रेनसाठी ज्या प्रकारची जमीन आपल्या पालघर या वरच्या भागांमधली जाणार आहे, ती सगळी जमीन किंवा त्या आपल्या शहरांच्या मधून जी बुलेट ट्रेन आपल्यापर्यंत पोहोचणार आहे, त्या बुलेट ट्रेनचा तेवढासा खरोखर फायदा आहे का? अहमदाबादला इतक्या जवळच्या ठिकाणी, म्हणजे अहमदाबाद काय अगदी कुठं काय कोसो दूर लांब नाहीये की अगदी बुलेट ट्रेनने झटकन गेलं आणि झटकन आलं। म्हणजे मी तुम्हाला राज ठाकरेंच्या बोलण्याचा उद्देश सांगतोय, म्हणजे माझं डोक्याचं काय सांगत नाहीये मी तुम्हाला। त्यांचं असं म्हणणं होतं की हीच बुलेट ट्रेन जर एखाद्या लांब पल्ल्याच्या याच्यासाठी वापरली असती तर चालली असती। म्हणजे या सगळ्या गोष्टींवरती मी तुम्हाला खोलात सांगत बसत नाही, या सगळ्या गोष्टींवरती टीका करणारे राज ठाकरे बिनशर्त पाठिंब्याला उभे राहिलेत किंवा सध्या ते महायुतीमध्ये गेलेत, बिंदासपणे गेलेत, निर्भीडपणे गेलेत आणि महायुतीसोबत हात मिळवून ते पुन्हा बाळासाहेबांचं तेज राजकारण करताना पाहतायत। आता येऊया आपण मूळ विषयावर येऊ, टीकेवरती येऊ की आपली लोक त्यांना म्हणतायत की गुजरात्यांचे पाय धरले, गुजराती माणसाचे हात पकडले, गुजराती माणसासाठी हे केलं ते केलं। मी काल थोडंसं
उशिरा भाषण बघितलं. मी काल तिथे सभेला नाही जाऊ शकलो, पण मी जेव्हा भाषण पाहिलं, मी तुम्हाला खोटं नाही सांगत, मी अक्षरशः त्यावेळेला माझ्या डोळ्यामध्ये पाणी होतं. मी जेव्हा ते भाषण ऐकत होतो, मी जेव्हा राज ठाकरेंचं भाषण ऐकलं, ज्या माणसाने मला काय पाहिजे, माझ्या काय अपेक्षा आहेत, मला माझ्या पोराला आमदार खासदार नाही करायचंय, मला माझ्या पक्षातले 4-5 लोक निवडून नाही आणायचे, मला काय करायचंय, मला माझ्या मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यायचा आहे, मला छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले उभे करायचे, मला आमच्या महाराष्ट्रातील आमचा मुंबई गोवा हायवे असेल तो मला पाहायचा आहे. कोण बोलतो असं? म्हणजे नरेंद्र मोदींच्या आजूबाजूला बाजूला बसलेले शिंदे आणि फडणवीस देखील आतापर्यंत ही अपेक्षा कधी नरेंद्र मोदींसमोर उघडपणे मांडू नाही शकले. ते मांडणारा माणूस, त्या मांडणाऱ्या माणसाला आम्ही म्हणतो की गुजरात्याने पुढे झुकला. कशासाठी झुकला? म्हणजे छत्रपतींचं एक, मला असं वाटतं, मराठ्यांच्या साम्राज्यातला कुठलाही तुम्ही एखादा काळ पहा की आपलं मराठा साम्राज्य एक हिंदू राजा दुसऱ्या हिंदू राजाच्या मदतीला जात असेल, मग ते त्यावेळेला आम्ही भाषा नाही बघणार. पण आमच्या मातीत जेव्हा दुसरा हिंदू राजा येऊन किंवा दुसरा कोणीही येऊन आमच्या संस्कृतीवर घाला घालत असेल, आमच्या भाषेवरती घाला घालत असेल, तर त्याच्या विरोधात आम्हाला आवाज उठवला पाहिजे. राज ठाकरेंनी तेच केलं. आज ह्या हिंदू राजाची गरज त्या हिंदू राजाला आहे म्हणून आम्ही तिथं मदत करतोय. उद्या त्यांनी जर आमच्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रत्युत्तर देखील तसंच मिळलं जाईल आणि तशाच प्रकारे मिळेल, हे देखील आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, अरे हा माणूस काय मागतो? गडकिल्ले संवर्धित व्हावे, जे हे सगळे सत्य ते हे नाही कधी नरेंद्र मोदींसमोर बोलले पण नसतील, मी तुम्हाला सांगतो. पण हा माणूस पोट तिडकीने या सगळ्या गोष्टी बोलतो. त्यातूनच सगळं समजून येतं की आपल्याला काहीतरी वाटतं, नरेंद्र मोदींना आपण निवडून देतोय, पाठिंबा देतोय, त्यांच्याकडून हे काहीतरी वदवून घेता येईल, त्यांच्याकडून हे काम करून घेता येईल म्हणून या गोष्टी मागणं. आणि आपली लोक काय म्हणतात, गुजरातीच्या पायावरती पडले, गुजरातीच्या पायावरती मराठी माणूस पडला. अरे मराठी माणसा, 18 वर्ष तू त्या माणसाला ओळखू शकला नाही, तू बोलतोस त्यांच्यावरती. आणि खरंच एखाद्या मराठी माणसाच्या कानाखाली ना एखाद्या गुजरातीने मारली पाहिजे, तेव्हा त्याला समजेल की मराठी माणूस साला आपल्या माणसांच्या पाठीमागे उभा राहत नाही राहत उभा. मी तुम्हाला सांगतो, अरे जर एखादा माणूस मराठीसाठी 18 वर्ष झटत असेल, 18 वर्ष, तर हे मराठी माणसं आपलं सगळ्यात मोठी हार आहे, आपली सगळ्यात मोठी हार आहे. आणि आजही आम्ही त्या माणसावरती टीका करत असू तर खरोखर आमचा मेंदू डोक्यात नाही, आमचा मेंदू गुडघ्यात आहे. आणि राज ठाकरे या माणसावरती टीका करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, पहिली तर तुमची लायकी नाही या माणसाविषयी बोलण्याची. मी तुम्हाला सरळ आणि स्पष्ट, मी बोलणारा माणूस आहे, मी तुम्हाला स्पष्ट आणि सरळ बोलून टाकतो, लायकी नाहीये तुमची या माणसाविषयी बोलण्याची. 18 वर्ष तुम्ही वाया घालवलं, मी वायाच म्हणतो, वायाच घालवलं. येणाऱ्या पुढच्या तरी काळात राज ठाकरेंना 5 वर्षाचा तरी मुख्यमंत्री या राज्याचं करावं आणि राज्यामध्ये काही नवीन धोरणं अंमलात आणावीत आणि राज्याचा विकास होईल त्यांच्या हातून. याच्यासाठी मराठी माणसानं त्यांच्यावरती विश्वास दाखवावा आणि त्यांना ताकद मिळावी म्हणून ते महायुतीकडे गेलेत. त्यांनी पाठिंबा दिलाय, त्यांनी नरेंद्र मोदी या नावाला पाठिंबा दिलाय. त्यामुळं मराठी माणूस ना गुजरात्यांच्या पायावर कधी झुकला, ना कोणाच्या दुसऱ्यांच्या पायावरती झुकला, ना कधी झुकणार, ना दिल्ली समोर वाकणार. आम्ही कोणासमोरच वाकणार नाही, आम्ही फक्त छत्रपतींसमोर वाकू आणि आमच्या देवदेवतांसमोर वाकू, आई वडिलांसमोर वाकू. त्याच्या व्यतिरिक्त मराठी माणूस मोडेन पण वाकणार नाही, या शब्दाला जागणारी माणसं आम्ही आहोत. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं.